सावंतवाडीमध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते भिडलेले आहेत। पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ झालेला आहे। बूथवर पैसे वाटप होत असल्याचा शिवसेनेने आरोप केलाय। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटलेला आहे। सिंधुदुर्गमध्ये पैसे वाटत असल्याच्या संशयावरून भाजप शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने आले। सावंतवाडीमध्ये मतदारसंघामध्ये बूथवरच भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय आणि यावरूनच शिवसेना कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले। पोलिसांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर या दोन्ही पक्षांमधला जो काही वाद होता तो निवळलेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, काही वेळापूर्वीच सिंधुदुर्गामध्ये असेल किंवा कणकवलीमध्ये असेल, कशा प्रकारे भाजपकडून पैसे वाटप केले जाते आणि यावर काही कारवाई केली जात नाही असा आरोप घेऊन आणि यावर चर्चा करण्यासाठी निलेश राणे जे होते ते निवडणूक आयोगापर्यंत गेलेले होते। आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे सावंतवाडीमध्ये देखील पैसे वाटपाचा प्रकार समोर आलाय। तिथे देखील भाजप आणि शिवसेना आमने-सामने आली आहे। प्राची, खरं तर तळकोकणामध्ये ही भाजप आणि शिवसेना यांच्या दोघातली खरं तर वर्चस्वाची लढाई सुरू झाली असं आपण म्हणू शकतो। एकाच महायुतीमध्ये असलेले हे दोन पक्ष प्रखर विरोधक असल्यासारखे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांसोबत वाद घालतायत। निलेश राणे विरुद्ध भाजप, निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण आणि शिवसेना विरुद्ध भाजप असा हा काहीसा सामना आहे, जो अनेक दिवसांपासून, अनेक आठवड्यांपासून आणि विशेषत्वानं या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीचा उल्लेख आता तू केलास की सिंधुदुर्गमध्ये हा सगळा प्रकार घडतोय, सावंतवाडीमध्ये काल खरं तर मालवणामध्ये हे पैशांचं प्रकरण समोर आलं होतं। निलेश राणेंनी मध्यरात्री काही लाखांची रोकड आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं। त्यानंतर सावंतवाडीमध्ये जिथे शिवसेनेचेच आमदार आहेत दीपक केसरकर, त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपकडनं पैसे वाटप केले जातात असा आरोप निलेश राणेंकडनं करण्यात आला, भाजपकडनं करण्यात आलाय, तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडनं करण्यात आलाय। स्थानिक पातळीवरती ज्या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य आहे अशा भागांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेनेची ही लढाई टोकाची बनत चालली आहे आणि विशेषत्वानं तळ कोकण आणि कोकणामध्ये हा वर्चस्वाचा वाद अधिक द्वेषानं आणि आक्रमकतेने उफाळून आलाय। काही वेळापूर्वी जर आपण पाहायला गेलं तर मालवणमध्ये रात्री जो प्रकरण घडलं, ज्या लाखो रुपयांची कॅश निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गाडीमध्ये असल्याचा दावा करत पोलिसांना हँडओव्हर केली होती, या अनुषंगानं निलेश राणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी पोलिसांनी आणि आयोगाकडनं कारवाई काय करण्यात आलेली आहे या संदर्भात पोलिसांकडून आणि निवडणूक आयोगाकडून नेमकी काय कारवाई करण्यात आली या संदर्भात त्यांनी सुद्धा विचारणा केली। परंतु या संदर्भात नंतर त्यांनी जेव्हा माध्यमांशी संवाद साधला त्यावेळेला त्यांनी थेटपणे भाजपवरती नाव न घेता आणि त्यातल्या त्यातही रवींद्र चव्हाणांवरती नाव न घेता थेट आरोप केला की माझ्या विरोधामध्ये किंवा या ठिकाणी निवडणूक डिस्टर्ब करण्यासाठी आयजी लेवलला सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। आयजी लेवलला सध्या आपण पाहतोय कोकणामध्ये आता हा भाजप आणि शिवसेनेचा संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागलेल्या आहेत। आता पुढे नेमकं काय घडते याकडेही लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।